नमस्कार, सुस्वागतम. अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज गणपती विसर्जनाचा दिवस. पुष्कळांच्या घरी गौरी गणपती एकाच दिवशी विसर्जन होतं. तर त्यामुळे तसा आज गौरी गणपतीच्या विसर्जनाचा दिवस आहे. आणि ह्या दिवशी मी तुम्हाला एक खूप सुरेख गोष्ट सांगणार आहे. त्याच्या लेखिका आहेत डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर आणि कथेचं शीर्षक आहे मी नाही बसवणार गौरी गणपती. ऐकूया तर. लेखिका आहे डॉक्टर शिल्पा जोशी क्षीरसागर. मी नाही बसवणार गौरी गणपती. श्रेया. काय आई असं म्हणालात तुम्ही तेव्हा? तुम्हाला तर किती आवडतं हे सगळं करायला. मग तेव्हा त्या काळी असं म्हणालात तुम्ही? नेमकं काय झालं होतं? श्रेयाच्या सुनेने सियाने विचारलं. अगं सिया, काय सांगू, प्रचंड रोष आला होता माझ्यावर. तसं असं झालं की तुझे सासरे म्हणजे सचिनराव घरातलं एकच अपत्य, सासूबाईंना दुसरं मूल झालंच नाही. मग काय, सचिन म्हणजे अगदी आखों का तारा वगैरे. त्यातून अभ्यासात हुशार, नेहमी पहिला नंबर, त्यामुळे तीही जमेची बाजू. या सगळ्या जडणघडणीत घरकाम, स्वतःची खोली किंवा कपाट आवरणं, भूक भागवण्यापुरता का होईना पण स्वयंपाक, बाजारहाट या सगळ्यांशी नाहीच पडली ना त्यांची काही गाठ. श्रेया तिच्या विनोदी स्टाईलनी सांगत होती. मग तुमचं लग्न झाल्यावर तुम्ही वैतागला असाल जाम. सियानी अगदी उत्सुकतेने विचारलं. तर काय, बघ म्हणजे साधारण 2000 सालच्या आसपासचा काळ होता तो. बदलाचे वारे वाहू लागले होते थोडे थोडे. पण माझ्या माहेरच्या जोशांच्या घरून निघाल्यावर त्यांना अजून आपलं म्हणजे कुलकर्ण्यांचं घर काही सापडलं नव्हतं. त्यामुळे सासूबाईंचा तोच जुना खाक्या होता. मी अधूनमधून कुरकुर केली तरी आपली बबड्याची बाजू घेऊन त्या बोलायच्या. तो दमतो. अगं त्यांनी हे कधीच नाही केलं. तू आहेस नाही सगळी कामं करायला. अगं शेवटी बायकांची कामं पुरुषांना जमतच नाही. अशी हजारो कारणं देऊन त्या सचिनला पदराआड घालायच्या. श्रेया अगदी हुबेहूब सासूबाईंची नक्कल करत होती. हे बघून सियाला खरं तर हसू येत होतं. मग तिने विचारलं. अगं मग काय, मी बापडी एकटीच पडायची ना. पण चालू होतं संसाराचं रहाटगाडगं. मी आपली चिडचिड करायचे एखाद्या वेळी, पण छे, काही बदल नव्हता. शाश्वत तुझा नवरा हे सगळं बघत होता. पण मला मेलीला कळलंच नाही हो की तो हे सगळं बघतोय असं. श्रेया म्हणाली. म्हणजे मला नाही समजलं, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय ते. सिया. अगं साधारणपणे बघ म्हणजे तिसरीत असेल तो. शाळेतून आल्यावर नेहमीप्रमाणे सॉक्स युनिफॉर्म भिरकावला आणि भूक भूक करून ओरडायला लागला. मी त्याला म्हटलं, हा एवढा पसारा आवर तवर मी जेवण गरम करते. तर चिडला आणि म्हणाला, ते मुलांचं काम नसतं. मी हादरलेच. दुपारी त्यांनी विचारलं, आई माझं लग्न झाल्यावर माझी बायको माझे कपडे धुवेल ना? मी नाही ना धुवायचे तिचे. पुढचे 2-3 दिवस मी त्याला ऑब्झर्व करत होते. स्वतःचं एकही काम त्याला एकट्याला धड करता येतच नव्हतं. लहान होता तो तेव्हा, पण त्या वयातली अपेक्षित कामं तरी त्यांनी करावी. पण छे, स्वतःचं दप्तर भरणं किंवा कलरिंग केल्यावरचा पसारा आवरणं, आल्या गेलेल्याला पाणी देणं, अशी अगदी छोटी छोटी कामही तो काहीच करत नव्हता. आणि मुख्य म्हणजे हे माझं काम नाही, आई किंवा आजीच आहे, अशीच धारणा त्याला झाली होती. तो त्याच्या अगदी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत होता बघ. माझे डोळे उघडले. मला हे नको होतं, पण मुलं सांगून ऐकत नसतात ग. तर ते जे जे बघतात न तेच ते फॉलो करतात, हे मला माहित होतं. श्रेया म्हणाली. करेक्ट आई, आमचं मानसशास्त्र पण अगदी हेच सांगतं. सियानी दुजोरा दिला. पुढच्या महिन्यात गौरी गणपती येतच होते. मी तीच संधी साधायची असं अगदी ठरवूनच टाकलं. आणि आणखी एक गंमतच झाली. गंमत? सिया जाम एक्साइट झाली.
अगं, हे म्हणजे शाश्वतचे बाबा म्हणाले, श्रेया, अ, आई, मी यंदा गौरी गणपतीच्या वेळी दिल्लीला जाणार आहे कामासाठी. मी नाहीये इथं. मी विचारलं, नंतर नाही का होऊ शकत हे काम? त्यावर ते उत्तरले, होऊ शकतं, नाही असं नाही. पण मी इथे थांबून तरी काय करणार? बायकांचा सण तुम्ही करताच ना दरवेळी. आणि चक्क सासूबाईंनी त्यांना दुजोरा दिला. मग मात्र मी चिडले. मी सरळ बोलले, मी नाही बसवणार गौरी गणपती. श्रेयाला जुने दिवस आठवत होते. आई शपथ, सॉलिड आता आहे तुम्ही. काय हिंमत केली हो. सिया, अगं, काय सांगू तुला. माझा प्लॅन ठरला होता. सासूबाईंनी बडबडायला सुरुवात केली. शोभतं काय बोलणं. लाज नाही वाटत का? अगं, एवढ्या मोठ्या घरची सून तू, ब्ला ब्ला ब्ला. मग मी पण मनातलं सगळं बोलले. मी म्हटलं, खरं तर मी ह्या घरची सून, बाहेरून आलेली, पण तरी सगळं करते. आणि मुलगा, तो तर इथे थांबायला तयार नाही. दरवर्षी तेव्हाच बरं काम असतं. काय रूढी परंपरा आहेत या घरच्या, विचारा बरं यांना. नैवेद्याच्या ताटात काय काय असतं माहित आहे का? 4 मंत्र तरी पाठ आहेत का? घरानं मोठं ना आपलं. मग त्याच्या प्रथा यांनी मला सांगाव्या. जर मुलालाच सणवार करायचे नाही, तर थोड्या वर्षापूर्वी आलेल्या सुनेनी का करावं? मलाही खूप आवडतं हे सगळं करायला, पण ह्याचा अर्थ मी एकटीने करावं असा नाही. संस्कृती स्त्री पुरुष दोघांनी जपली पाहिजे. जर 80% काम मी करत असेल, तर ह्यांनी निदान 20% काम तरी केलंच पाहिजे. उठून सोहळ्यात स्वयंपाक करावा ही अपेक्षाच नाही माझी, पण निदान सजावटीला मदत, सामान भाज्या आणणं, घर आवरणं, जेवणाची तयारी, हे तरी यांनी केलंच पाहिजे. आणि तेही जर यांना जमणार नसेल, तर मी नाही बसवणार गौरी गणपती. सगळी तयारी बायकांनी करायची. साग्र संगीत स्वयंपाक करायचा. आणि पुरुषांनी पहिल्या पंक्तीला जेवायला बसायचं. आणि खूप जेवण झालं म्हणून नंतर ताणून द्यायची. हे असंच चालत राहणार का? आई, तुम्ही पण ह्या घरच्या नाही. तुम्ही बाहेरून येऊन सगळं शिकलात. ह्या घराण्याच्या रूढीप्रमाणे सगळं करताय. मीही तेच करते. आणि कदाचित माझी सून पण तेच करेल. पण ह्या सगळ्यात सो कॉल्ड घराण्याचा वंशज अनभिज्ञच राहतोय ना. का नाही त्यांना सामील करून घ्यायचं आपण? खतरनाक बोलला तर आई तुम्ही. ऐकलं तुमचं? सियाने विचारलं. अगं, सासूबाई चिडल्या खूप. पण सचिनला थोडंफार मान्य करावंच लागलं. समजून घेऊन त्यांनी टूर कॅन्सल केली. आणि घराण्याच्या नावासाठी आईंनी ह्यांची मदत मान्य केली. पण त्या 3-4 दिवसातील प्रचंड काम आणि उत्साह बघून हे मात्र इम्प्रेस झाले. खरं मॅनेजमेंट तर ह्या सणावारातूनच शिकता येतं, ही त्यांना जाणीव झाली. मुलाला सगळं आवडीने करताना बघून आईंना समाधान वाटलं. जी अनुभूती ह्यापूर्वी कधीच त्यांना आली नव्हती. 8 दिवसानंतर त्या स्वतःहून म्हणाल्या की, श्रेया, इतके दिवस वाटायचं माझ्या मागून तू हे करशील का सगळं, पण ह्यावेळी मला तो विश्वास आला की तू करशील. कारण ह्यावेळी तुम्ही दोघंही जोडीने सगळं करत होता, म्हणून त्यात वेगळा आनंद जाणवून दिसत होता. हा सोबत साजरे करण्याचा अनमोल आनंदाचा ठेवा मी कधीच नाही ग अनुभवला. आणि म्हणूनच सणवार म्हटलं की मला टेन्शन जास्त यायचं. पण तू तर अगदी सोपा उपाय शोधलास ना यावर. असंच त्याला घरकामाची सवय लाव आता, असं त्या म्हणाल्या. आणि मी उडालेच, श्रेया म्हणाली. वा, आजी पण म्हणजे अगदी भारी होत्या मग. पण आई, ह्याचाच अर्थ आपणच हे करायला पाहिजे होतं, ही सल त्यांना नक्की वाटली असणार ना. सियानी बरोबर मुद्दा उचलला. अगं, हो. तरीही हे मान्य करणाऱ्या सासवा आजही नाही. आणि त्याचाच परिणाम म्हणून आधी घराघरात दिसणारे गौरी गणपती आता कमी ठिकाणी दिसतात. पंचपक्वान, सोवळं, सागर संगीत, पूजा म्हणजे सण नाही, तर सगळ्यांनी एकत्र येऊन केलेली आराधना, तो आनंद म्हणजे सण. प्रत्येक खेळाला नियम असतात, तसे ह्या सणांनाही आहेत.
त्याचा बाऊ न करता स्वतःवर संयम ठेवत स्त्री पुरुष भेद न करता सगळ्यांनी जर ते पाळले तर प्रत्येक सण अगदी आनंदाची पर्वणी ठरतो. आणि अर्थातच त्यातूनच स्त्री सहिष्णुतेची बीज रोवली जातात बाळा. श्रिया म्हणाली. हो नक्कीच आई, शाश्वत त्याचं अगदी उत्तम उदाहरण आहे. तो खरंच एक कम्प्लीट मॅन आहे, सिया म्हणाली. अगं, मी बंड पुकारला, पण त्याचा नंतर मला आणि शाश्वतला खूप फायदा झाला. हळूहळू त्याचे बाबा प्रत्येक छोट्या मोठ्या कामात मदत करू लागले, मला समजून घेऊ लागले. प्रत्येक सणाला आम्ही नीट प्लॅन करायचो, कोण काय करणार. आणि सांगू, ह्यातून पुरुषांना घरात बायका काय काय किती कामं करतात, त्यांना कुठच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, ही सगळी जाणीव त्यांच्या कळत नकळत होत असते. मला हेच हवं होतं की शाश्वतनी हे सगळं जाणून घ्यावं, जेणेकरून स्त्रियांबद्दल त्याच्या मनात आदर निर्माण होईल. प्रत्येक सणामागचं प्रिन्सिपल, आपल्या प्रथा त्याला कळाव्या आणि आपलं मागून आलं आणि पुढे चाललं असा निष्प्रभ दृष्टिकोन न ठेवता समजून घेऊन मागून आलं ते मी अंगीकारलं आणि मग पुढे चालवलं, अशी त्याची वृत्ती व्हावी. श्रेया म्हणाली. मीही इथून पुढे सगळ्या सणांना समजून घेऊन सगळं नीट करेल. आणि येस, ह्यात तुम्ही आणि शाश्वत मला मदत कराल नक्कीच. शाश्वतला सगळं माहित आहे हे मला कळलंच आहे या 6-8 महिन्यात. पण एक सांगू आई, आय एम रिअली व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू, असं म्हणत सिया सासूच्या म्हणजेच श्रेयाच्या गळ्यात पडली. सासूबाईंप्रमाणेच आज श्रेयालाही विश्वास वाटला होता, आपल्या घरातले कुठलेच सणवार बंद होणार नाहीत. धन्यवाद. कथा कशी वाटली, सादरीकरण कसं वाटलं हे जरूर यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा, लिहा. आणि जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद पुन्हा एकदा.